तर इकडे गोव्यामध्ये सुद्धा असाच उत्साह पाहायला मिळतोय। पणजीमधल्या मिरामार बीचवर पर्यटकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पसंती असते ती म्हणजे गोव्याला, आणि आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक जे आहे ते गेल्या 2-3 दिवसांपासूनच गोव्यामध्ये पोहोचलेले आहेत। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, यंदा सुद्धा आपण पाहतोय की पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली आहे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी। नक्कीच वृषाली, जर पाहायला गेलं तर दरवर्षीच गोवा हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि नाताळच्या सलगच्या सुट्ट्या आणि आता नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश विदेशातून मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते गोव्यामध्ये दाखल होत आहेत। सर्वात पहिल्यांदा या वर्षाचा सरत्या वर्षाचा जो सूर्योदय आहे तो गोव्यातून एक आकर्षक अशी जो चित्र दिसते ते मी सध्या TV9च्या संपूर्ण प्रेक्षकांना मी दाखवू इच्छितो। खरं तर वर्ष संपलेला आहे, वर्षाचा हा शेवटचा जो सूर्योदय तो होतोय आणि सरत्या वर्षाचा जो निरोप आहे तो देण्यासाठी खरं तर देश विदेशातून मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते या संपूर्ण गोव्याच्या परिसरात, गोव्यातील क्लब असतील, क्रूज असतील किंवा बीचचा जो संपूर्ण परिसर आहे, म्हणजे वेगवेगळे बीचेस आहेत, कलुंगुड बीच, वाघा बीच, मिरामार बीच, या संपूर्ण परिसरात दाखल होत आहेत। मात्र आजची ही सकाळ आहे, आता मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते बीचवरती येऊ लागलेले आहेत। खरं तर आपण समोरची दृश्य बघतोय की हे संपूर्ण जे काही पर्यटक आहेत ते देश विदेशातून आलेले आहेत। सकाळची शेवटच्या दिवसातील सकाळची आनंद घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वेगवेगळे जे रिस्ट्रिक्शन आहेत ते पोलिसांकडून करून देण्यात आलेले आहेत। समोरचा जो आपण रेड फ्लॅग दिसतो तो रेड फ्लॅग हा अलर्टचा फ्लॅग आहे, त्यामुळे जो भरती किंवा मात्र पाहायला गेलं तर जे संपूर्ण एअरपोर्ट असू दे किंवा रेल्वे स्टेशन असू दे तो आता खचाखच भरू लागलेले आहेत, कारण शेवटचा दिवस आहे आणि 31st ची जी नाईट आहे ती गोव्यामध्ये मोकळे दिसताय तर तितकेच ते भरलेले असतील। संध्याकाळ जसजशी होत जाईल तशी रात्र होत जाईल, तसंच या ठिकाणी पर्यटकांचा ओढा आणखीन वाढेल। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।